इयत्ता 10वी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक नातेसंबंध सर्व प्रकारच्या शालेय स्पर्धेसाठी लाईक, शेअर व सबस्क्राइब करा. व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप. प्रश्न पहिला. ए हा बी चा भाऊ आहे. सी हे ए चे वडील आहेत. डी हा ई चा भाऊ आहे. ई ही बी ची मुलगी आहे. तर डी चा काका कोण? पर्याय 1 ए, 2 बी, 3 सी, 4 डी. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 ए. प्रश्न दुसरा. ए जिची मुलगी आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे. तर ए माझा कोण? पर्याय 1 भाऊ, 2 मुलगा, 3 भाचा, 4 काका. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 मुलगा. प्रश्न तिसरा. अर्णवची आई ही राजदीपची मामी लागते. तर राजदीपची आई ही अर्णवच्या आईची कोण? पर्याय 1 भाऊजय, 2 ननंद, 3 बहीण, 4 जाऊ. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 ननंद. प्रश्न चौथा. के हा जे चा भाऊ आहे. एम ही के ची बहीण आहे. पी हा एन चा भाऊ आहे. एन ही जे ची मुलगी आहे. यस हा एम चा बाप आहे. तर पी चा काका कोण? पर्याय 1 के, 2 जे, 3 एन, 4 यस. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 के. प्रश्न पाचवा. सारिका ही आनंदची पत्नी व स्वराज्यची बहीण आहे. रामदास स्वराज्यचे वडील आहेत. तर रामदास हे आनंदचे कोण? पर्याय 1 काका, 2 मामा, 3 आजोबा, 4 सासरे. बरोबर उत्तर आहे पर्याय 4 सासरे. प्रश्न सहावा. एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी कोणते नाते असेल? पर्याय 1 काका, 2 भाऊ, 3 पती, 4 मामा. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 पती. प्रश्न सातवा. एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली, ही माझ्या नणंदेची भावाच्या मुलीची आई आहे. तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते आहे? पर्याय 1 जाऊ, 2 स्वतः, 3 बहीण, 4 वहिनी. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 जाऊ. प्रश्न आठवा. माझे नाव गजानन. माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघनाचे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई. तर रमाबाईचे माझ्याशी नाते काय? पर्याय 1 आई, 2 काकू, 3 आत्या, 4 मामी. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 आत्या. प्रश्न 9वा. जर x हा y च्या मुलाचा भाऊ आहे. तर x चे y शी नाते कोणते? पर्याय 1 मुलगा, 2 भाऊ, 3 भाचा, 4 नातू. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 मुलगा. प्रश्न 10वा. माला मीराला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते.
तर मीरा मालाची कोण? 1 मावशी, 2 आत्या, 3 पुतणी, 4 भावजय. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 आत्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.